फलटण तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी राजुरी तालुका फलटण येथील टोलनाका प्रशासनाला आपल्या विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच दिलेले आहे। आज सर्वसामान्य नागरिकावरती शेतकऱ्यावरती आसमानी सुलतानी संकट आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हे एक नवीन संकट उभं केलेलं आहे फलटण आणि माळशिरस तालुक्याच्या बाउंड्रीवरती शासनानं। आता आम्ही सर्वपक्षीय एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनात यांचे जे प्रशासनात इथले प्रमुख फुटाणे साहेबांनी आम्हाला एक पत्रक दाखवलं। आम्ही त्या पत्रकानुसार काम करतो असं त्यांचं म्हणणं आहे। तर आम्हालाही जेवढं कळतं तेवढं आम्हाला त्यांना काय सांगणं आहे या माध्यमातून, या आपल्या माध्यमातून हे जे रोड स्ट्रक्चर तयार केलं असेल त्यावेळेस त्यांना सुद्धा शासनानं काहीतरी पत्रक दिलं असेल की त्या माध्यमातून तशा पद्धतीनं तुम्ही काम करा आणि काम केल्यानंतर पूर्ण केल्यानंतर तुम्ही ते टोल चालू करा। पण आज बघितलं तर आता 60 किलोमीटरचा जर पट्टा बघितला तर रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचते। पाऊस आला तर ओव्हरब्रिज आहे त्याचं काम अपूर्ण आहे। खाली पतदेव्याचं लाईट लागत नाही, तिथं जे काही सर्व्हिस रोड आहेत त्याचं काम अपूर्ण आहे। आता इथं टोल नाक्यावरची स्ट्रक्चर बघितलं त्यासुद्धा बऱ्याच त्रुटी इथं आढळून आलेल्या आहेत आपल्याला। हे तुम्ही आधी नीट करा आणि मग टोल चालू करा। आम्ही तुम्हाला टोल आकारू नका किंवा चालू करू नका ह्याच्यासाठी आलो नाही इथं, पण आमच्यावर जे काही अन्याय होतं आहे ते आसपासच्या लोकांवरती। आता शासनानं समजा 2008 पासूनचा निर्णय वेळोवेळी बदलत असतात, आता ते त्यांच्या पद्धतीनं ते नियम बदलत असतील, पण इथं सर्वसामान्याचं कंप्लेंट कशाला मोडता येते मग। आणि आत्तापर्यंत आम्ही सर्वपक्षीय इथं अगदी शांततेच्या मार्गाने इथं त्यांना एक निवेदन दिलं आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यामार्फत प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी एक निवेदन दिलेलं आहे। आपण मनसे स्टाईलनं या ठिकाणी आंदोलन छेडू शकता का? 100% शांततेची भूमिका आम्ही घेतलेली आहे। या प्रशासनानं आमचा अंत बघू नये, नाहीतर आम्ही आमच्या पातळीवरती येऊन जशा तसं उत्तर द्यायला कधीही तयार आहे। नमस्कार, मी सागर गावडे, प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष। आज या ठिकाणी आम्ही टोल इथल्या स्थानिकांना टोलमुक्ती व्हावी यासाठी आलो होतो। आणि दुसरा विषय असा की जे दिव्यांग आहेत त्यांना UDID दाखवून सुद्धा ते टोल माफी देत नाहीत। आणि ह्या प्रशासनानं एवढं सांगणं आमचं पण आहे प्रहारच्या माध्यमातून की जे दिव्यांग आहेत, जे इथं जे काम करतात त्यांना प्राधान्याने दिव्यांगांना ते त्यांच्या कुशलतेनुसार इथं काम द्यावं आणि इथं व्यवसायासाठी आरक्षित जागा ठेवण्यात यावी। असं न झाल्यास पुढील जे आंदोलन होईल त्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहील। मी आम आदमी पक्ष सातारा जिल्हा उपाध्यक्ष धैर्यश लोखंडे। आज या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही टोल प्रशासनाला आणि दळणवळण मंत्रालयाला एक सांगण्यासाठी इथं आलो होतो की आम्हाला बाकी आमच्या मागण्या सर्वांनी मांडलेल्याच आहेत, पण आमची एक प्रमुख मागणी आहे की स्थानिकांसाठी ही पास हे जे सुरू केले त्यांनी हे पास न ठेवता ह्यांनी लोकांचे आधार कार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र शासकीय जे मान्य आहे ते बघून इथल्या स्थानिकांना इथं सूट द्यावी, ही आमची प्रमुख मागणी राहणार आहे। दुसरी गोष्ट, या टोल प्रशासनावरती किंवा ह्या वसुली ठिकाणी जे टोलची वसुली होती या ठिकाणी कुठेही गुंड नेमण्याचं काम ह्या प्रशासनाने इथं करू नये। आम्ही ज्यावेळी इथून जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आम्हाला आरेरावीची भाषा केली जाते आणि ही कुठेही आम्ही खपवून घेणार नाही। येत्या काळामध्ये आम्ही ह्याला योग्य ते उत्तर देऊ। जर प्रशासनाने योग्य दखल नाही घेतली तर आम्ही आमच्याकडे असणारे जे कायदेशीर मार्ग आहेत, जे की माहिती अधिकार आहे, त्या टोल प्रशासनाने हा टोल कसा सुरू केला, काय केलं ह्याची पूर्ण माहिती घेऊन मग ह्यांना योग्य प्रकारे त्रास देण्याचं कामही आम्ही करू। आणि आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही तालुका इथं घेऊन येऊ, हे आम्ही सांगण्याचं या निमित्तानं ठरवलेलं आहे।